नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5. फर्स्ट आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ऑफ द मेजर गिवन बिलो. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रायंगल MEN मेजरमेंट अँगल MEN इज इक्वल टू 90 डिग्री, AN लेंथ 8 सेंटीमीटर, लेंथ MN 10 सेंटीमीटर. यामध्ये अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय दिलेलं होतं, बेस लाईन दिलेली होती आणि 2 अँगल दिलेले होते. यामध्ये काय दिलेलं आहे, एक बेस लाईन दिलेली, एक अँगल दिलेला आहे आणि एक साईडने एक अँगल असतो त्याला इंटरसेक्ट करण्यासाठी एक लेन दिलेली आहे. बरोबर. चला तर मग कन्स्ट्रक्ट करूया ट्रायंगल. अगदी सोपा आहे. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट आहे आपली काय करावं लागेल आपल्याला. आता MEN म्हणजे ए काय आहे, तुमचा अँगल आहे, लक्षात असू द्या. मिडलला असता तो तुमचा अँगल असतो, मिडलला तो डिजिट असतो, तो अँगल असतो. आता AN किती तुमचा 8 सेंटीमीटर. इथे 0 स्टार्ट करा. ओके, 0 स्टार्ट केलं. कुठे इथे 8 पर्यंत. ओके, तर डॉट देऊन घ्या. नाही तर आलं लक्षात, डॉट देऊन घेतला. इथून इकडे लेंथ काढून घ्या. ओके, झाली बरोबर 8 सेंटीमीटरपर्यंत 0 to. आता हिला नाव देऊन घ्या. काय नाव असेल हिला, AN. किती येते 8 सेंटीमीटर. ओके, 8 सेंटीमीटर. आता तुमचा ए अँगल किती, पहिल्यांदा अँगल तुम्ही 10 सेंटीमीटर घेतला, पण 10 सेंटीमीटरचा तुम्ही इकडं पण मारू शकता, इकडे पण मारू शकता. तुम्हाला कुठे मारायचं ते एक्झॅक्ट कळेल का नाही, यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, अगोदर अँगल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. तर अँगल नेक्स्ट स्टेप आहे तुमची अँगल. तो अँगल कोणता, ए. म्हणजे तुम्ही ठेवशाल पॉईंट कुठे, इथे. हा पॉईंट आहे, हा पॉईंट इथे ॲक्युरेट ठेवशाल. ही लाईन ह्या लाईनला मॅच करायची आहे तुम्हाला. बघा अशी केली. किती डिग्री आहे, 90 डिग्री. 90. हां, स्केल कोणती कन्सिडर करणार, आतल्या साईडची. झाली. आता नेक्स्ट स्टेप आहे तुमची, याला 90 डिग्री ही करून घ्या. 90 डिग्री हा सिम्बॉल दिला तरी चालते, पण मग 90 डिग्री लिहायची तर विसरू नका तरी. आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला काय, राऊंडरच्या साह्याने आपल्याला काय करायचं, 10 सेंटीमीटर मेजर करायचं. हे पहिल्यांदा तुम्ही ती बघून घ्या, सेम आहे एका लेंथ. ओके आहे. नंतर इथून हे बघा, हे 10 आहे, इकडं 0. मी असं दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दिसायला सोपे जाईल. ओके, हे बघा इथे 10 आणि इथे 0. ओके आहे, दिसतं ॲक्युरेट. उलटी स्केल ठेवल्यावर तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम आला असा, त्यामुळे. आता हा पॉईंट इथे तुम्हाला कुठे N वर ठेवायचा आहे, राऊंडरचं टीथ. ओके, आणि हे कुठे, याच्यावर AR ड्रॉ करायचं आहे. ह्या लाईनवर केला ड्रॉ. हे बघा इथे टीथ ठेवायचा, इथून हा आर ड्रॉ केला. नंतर हा आर तिथे इंटरसेक्ट होतो, म्हणजे हा पॉईंट ह्या पॉईंटला ह्या पॉईंटशी कनेक्ट करायचं आहे स्केलच्या सहाय्याने. इथून तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं. झालं. हे झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे, याला लेंथ लिहायची. ह्याची लेंथ किती, इथं M पॉईंट देऊन घ्यायचा. हा पॉईंट कोणता झाला, M पॉईंट झाला. ही किती झाली, 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर बरोबर. 10 सेंटीमीटर झाली. 8 सेंटीमीटरचा आपण ही लेंथ काढली. आता इथे ॲरो देऊन घ्या, कारण हे एक्सटेंड किती पण लांब होऊ शकतो हा. आणि याला पॉईंटला इथे नाव द्या. आता याच्यापैकी नाव नाही, ते नाव इथे द्यायचं आहे तुम्हाला. X नाव देऊन घेतलं. ओके, आता पहिल्यापासून तुम्हाला परत मी एकदा हे एक्झाम्पल सांगतो. याच्यावरून आपण रफ फिगर ड्रॉ करायची, जे आपल्याला त्यावर सांगतो. पहिल्यांदा आपण काय केली, 8 सेंटीमीटरची लेंथ ड्रॉ केली. नंतर प्रोटेक्टरच्या साह्याने आपण काय केलं, 90 डिग्री ड्रॉ करून घेतला. नंतर याच्या साह्याने आपण काय केलं 10 सेंटीमीटर इथं मेजर केलं स्केलनुसार आणि इथे आर्क मारलेला आहे.
ओके, एवढी सिंपल डायग्राम आहे कन्स्ट्रक्ट करायचं ट्रायंगल. आता ही पहिल्यांदा आपल्याला रफ फिगर काय करणार आहे, आपण रफ फिगरमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची. 90 डिग्री म्हणजे स्ट्रेट लाईन येईल आपली, बरोबर. आणि एकूण एक लाईन काढून घ्यायची. हे झालं आपला रफ फिगर. आणि तिला नाव देऊन घ्यायचे एम ए एन. 90 डिग्री, 8 सेंटीमीटर आणि हे 10 सेंटीमीटर. हिला नाव देऊन घ्या इथे रफ फिगर, रफ फिगर. आणि हिला नाव फेअर फिगर, फेअर फिगर. ओके, अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चनला सुरुवात करू. सेकंड प्रॉब्लेम आहे आपला, इन द राईट अँगल ट्रायंगल STU हायपोटेनियस SU 5 सेंटीमीटर अँड ST 4 सेंटीमीटर. कोणता राईट अँगल ट्रायंगल काढायला. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे किती, 90 डिग्री. पण STU त्याच्या पुढे काय दिलेलं, हायपोटेनियस SU किती आहे, 5 सेंटीमीटर. तर हा महत्त्वाचा पार्ट. ST म्हणजे टी अँगल किती तुमचा, 90 डिग्री, बरोबर. तर ST किती तुमचा, ST पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यावं लागेल तुम्हाला. तो किती आहे, ST 4 सेंटीमीटर. हा 4 सेंटीमीटर ड्रॉ केला. पण त्याच्यानंतर काय, टी अँगल म्हणजे काय, 90 डिग्री. 90 डिग्री. टी हा तुमच्या टीच्या ऑपोजिट काय, हायपोटेनियस असतो. म्हणजे तुम्हाला राईट अँगल ड्रॉ कसा होईल, असा होणार आहे तुमचा. अगोदरच्या फिगरमध्ये राईट अँगल ट्रायंगल इथे होता असा. ओके, पण इथे काय सांगितलं, हायपोटेनियस टीच्या ऑपोजिट आहे. म्हणजे ST आपण असा काढला. ओके, टीच्या ऑपोजिट हायपोटेनियस. मग आपल्याला हे ड्रॉ करायला लागेल. आणि तो किती, SU किती राहील मग तुमचा, SU 5 सेंटीमीटर. आलं लक्षात. त्याला तर मग फेअर फिगर ड्रॉ करू. नसेल कळालं तर तुम्हाला फेअर फिगर काढताना कळून जाईल. ओके, आता इथे किती आहे, ST आपला 4 सेंटीमीटर. इथे 0 पाशी स्टार्टिंग पॉईंट आणि इथं 4 पाशी लाईन. ओके, इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची. झाली. नंतर इथे आपल्याला काय, टी हे नाव लिहून घ्यायचे अगोदर. ST 4 सेंटीमीटर, बरोबर. आता आपला टी किती आहे, टी हा 90 डिग्री. हे बघा, एक्झॅक्ट पॉईंटवर ठेवून हे करून नंतर 90 डिग्री. 90 कुठे, येते इनर. इथून सेल कोणती मेजर करशाल, आउटर साईडची. इथे झाली. ओके, नंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आता इथे नाव नंतर द्यायचं आहे. इथं यू पॉईंट भेटतोय आपल्याला, पण ते नाव नंतर द्यायचं आहे. कारण इंटरसेक्ट होईल तिथे नाव द्यावं लागतं आपल्याला, बरोबर. आता इथे 5 सेंटीमीटर सांगितलेलं आपल्याला रफ फिगरमध्ये. SU किती, 5 सेंटीमीटर. इथे हे बघा, इथे हा 5, सॉरी स्केल इथे ठेवू आपण, म्हणजे आपल्याला मेजर करायला सोपं जाईल. ओके, हे बघा, आलं ॲक्युरेट दिसतं आहे. आता तुम्हाला असं करून पण मी दाखवतो. हे बघा, इथे 5 आहे, इथे 0. एकूण बघा, दिसतं आहे ॲक्युरेट. आता नंतर इथे घेऊन इथे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आता ही एक्स्ट्रा लाईन झालेली इकडची रब करून टाका. जास्त एक्स्ट्रा चांगली नाही दिसेल. डायग्रामला शोभेल अशीच एक्स्ट्रा लाईन ठेवायची आहे आपल्याला. ओके, आणि ही लाईन इंटरसेक्ट होतो हा पॉईंट. इथे डॉट देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथून तर एस पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, जोडायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर इथे पॉईंटला नाव काय द्यायचं आहे, यू. आता हायपोटेनियस काय झाली, ही साईड झाली. इथे हा 90 डिग्री तुमचा, आणि SU किती होता तुमचा, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर आलं लक्षात तुम्हाला. ST क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज येते. ओके, ST घेतला 4 सेंटीमीटर. याच्या हायपोटेनियस
काय ऑपोजिट आहे कशाच्या 90 डिग्रीच्या बरोबर, म्हणून तो टीच्या ऑपोजिट, हा टी पॉईंटमध्ये यस टी, म्हणून याच्या ऑपोजिट इकडे येतो आहे. तुम्ही डायग्राम इथे तुम्हाला तशी काढायची असेल, अशी काढायची असेल तशी पण तुम्ही काढू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मग इथे काय तुमचा यस इकडे येईल, टी इकडे येईल आणि यू इथे येईल बरोबर. हे चेंजेस होतील तुमचे. तुम्ही दोन्ही पण डायग्राम काढल्या तरी बरोबर आहे, फक्त तुमचे हे नावं असतील हे चेंज होतील, लक्षात असू द्या. ओके, दोन्ही फिगर कशा काढल्या, ह्या फिगरला पण मार्क्स भेटतील, ह्या फिगरला पण मार्क्स भेटतील. ओके, हिला फेअर फिगर नाव द्या, फेअर फिगर झाली डायग्राम कन्स्ट्रक्ट. आणि ह्या एरोला इथं नाव द्यायचं आहे आपल्याला, एस टी यू व्यतिरिक्त आपण काही पण नाव देऊ शकतो. ओके, हे नाव देऊन घेतलं. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला थर्ड प्रॉब्लेम. इन ट्रायंगल ए बी सी लेंथ ए सी 7.5 सेंटीमीटर, मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी 90 डिग्री. आता याच्यामध्ये अँगल बघायचं आहे, ए बी सी, बी अँगल किती 90 डिग्री, बी सी किती 5.5 सेंटीमीटर. मग आपल्याला बेस काय होतो, बी नंतर सी. ओके, बी सी तुमचा बेस झाला, बी सी किती आहे 5.5 सेंटीमीटर, बी अँगल किती 90 डिग्री. ओके, नंतर ए आणि सी कनेक्ट करायचा आहे, तो किती सेंटीमीटरचा होऊ शकतो, ए आणि सी किती असतो 7.5 सेंटीमीटर. आलं लक्षात. चला तर मग डायग्राम ड्रॉ करू. बी सी किती आहे 5.5 सेंटीमीटर. हे बघा इथं हा 0 पॉईंट आणि इथे 5 नंतर 5 लाईन, 1 2 3 4 ही मोठी लाईन. ओके, झाली, दिसते आहे 5.5. नंतर 90 डिग्री आपल्याला लाईनला नाव देऊन घ्यायचं आहे, बी सी 5.5 सेंटीमीटर. आता बी किती आहे, हा पॉईंट इथे ठेवा आणि ही लाईन या लाईनला मॅच करा. ओके, या साईडने आतल्या साईडची स्केल घ्यायची, इथे 90 आहे आपला, इथे 90वर डॉट ठेवायचा 90च्या लाईनवर. ओके, नंतर ती लाईन आपल्याला कनेक्ट करून घ्यायची स्केलच्या साहाय्याने. ओके, झाली ही लाईन. नेक्स्ट काय आपलं, या पॉईंटला नाव लगेच द्यायचं नाही आहे. अगोदर आपल्याला आता किती इथे ए पॉईंट भेटणार आहे, ए ती किती आहे मग आपला 7.5, स्केलच्या साहाय्याने 7.5 घेऊन घ्या. इथे 7 आहे, 7च्या पुढे इथे 5 आहे. ओके, इथे एक ठिकाणी पॉईंट असा फिक्स ठेवायचा, नंतर इथून हे स्केल हे करायचे. दिसतो ॲक्युरेट आलेला. ओके, 1.5. नंतर इथे हे टीप ठेवायचं आहे फाउंडरचं आणि पेन्सिलने इकडे आर्क काढायचा आहे. ओके, नंतर हा आर्क काढल्यानंतर हा आर्क आपल्याला काय करायचा, पॉईंट हा कोणता भेटतो आहे आपल्याला, ए पॉईंट भेटतो आहे, तो पॉईंट आपल्याला कनेक्ट करून द्यायचा आहे. ओके, बघा इथे ए ना, हा किती झाला तुमचा 90 डिग्री. 90 डिग्री इथे असं काढलं तर तुम्हाला 90 डिग्री लिहायची आवश्यक नाही, आणि तुम्ही असा कर्व काढला तर तुम्हाला 90 डिग्री लिहावा लागेल. आलं लक्षात. अगोदरच्या फिगरमध्ये मी लिहिलेलं आहे, काही ठिकाणी नाही लिहिलेलं, पण असं हे काढलं तर 90 डिग्री लिहायची आवश्यकता नसते. आता हा ए सी पॉईंट किती आपला 7.5 सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर. डॉट व्यवस्थित देत चला, ही लाईन एक्सटेंड होते म्हणून इथे. मग आता ए बी सी व्यतिरिक्त इथे नाव काही पण देऊ शकतो, एक्स नाव दिलं. ओके, डायग्रामला नाव देऊन घ्या, रफ फिगर आणि फेअर फिगर. ओके, 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर लेंथ पी क्यू 4.5 सेंटीमीटर. लेंथ पी क्यू किती तुमची 4.5 सेंटीमीटर ड्रॉ करायची आहे. पी आर किती तुमचा 11.7 आणि पी क्यू आर म्हणजे क्यू अँगल किती तुमचा 90 डिग्री. आलं लक्षात. चला तर मग कन्स्ट्रक्ट करूया. फर्स्ट आपल्याला काय पी क्यू लाईन, हा सेकंड प्रॉब्लेम आहे, सेम तसाच प्रॉब्लेम आहे. ओके, फक्त सेकंड प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं, एस आणि टी इकडं घेतलेला होता आणि अँगल काढताना इकडून काढला होता 90 डिग्री. बरोबर, असा काढला तरी चालेल, मी तुम्हाला त्या फिगरमध्ये सांगितलं होतं तेव्हा. असा काढू शकता किंवा
त्या पद्धतीने पण काढू शकता. दोन्ही मेथडनी तुम्हाला मार्क्स फुल मिळणार आहे. आता इथे काय PQ. आता PQ किती काढायचं आहे तुम्हाला 4.5 सेंटीमीटर. इधर 4.5 4 नंतर 5 लाईन्स 1 2 3 4 5 इथे डॉट द्या. इथं स्टार्टिंगच्या पॉईंटला 0च्या इथे डॉट द्या आणि इथून लाईन कन्स्ट्रक्ट करा. ओके, लाईन ड्रॉ केली आपण 4.5ची. तिला नाव द्या इथे PQ 4.5 सेंटीमीटर. आता Q अँगल किती आपला हे बघा इथं Q, इथे Q दिलेला आहे मिडलला, म्हणजे Q किती असेल 90 डिग्री. नेहमी लक्षात असू दे, बरोबर. आता Qच्या ठिकाणी हे डॉट ठेवा. ही लाईन ह्या लाईनला मॅच करा. डिग्री झालं. आता आपण ह्या रफ फिगरवरून ड्रॉ करू. चला, ही लाईन का बरं ड्रॉ जास्त केली, कारण इथे काय 11.7 सेंटीमीटर आहे, म्हणून मी जास्त ड्रॉ केली. याच्यापेक्षा पण वरती जाऊ शकते. आता 11.7 कुठे येत आहे आपला बघा. 11 नंतर 7 लाईन, हे 5 होत्या 1 2 3 4 5 मोठी लाईन, नंतर 1 2 म्हणजे इथे 7 होता. आलं लक्षात. 5 नंतर 2 लाईन, 11 नंतर 7 लाईन असायला पाहिजेत आपल्या. आता इथे हे पॉईंटर ठेवा, नंतर इकडे हे मॅच करून घ्या. आता परत इकडे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे करून देतो. ओके, हे बघा 11.7 झाली मॅच. हे बघा इथे 0वर आहे आणि इथे 11 नंतर 7 लाईन व इथे. ओके, नंतर हा पॉईंट इथे ठेवायचा आहे राऊंडरचा, आणि इकडे हे करायचं आहे बघा. बोललो त्यांना मोठं होऊन जाईल. हे मोठी लाईन ड्रॉ करावं लागेल तुम्हाला. ओके, सॉरी हे थोडंसं हे झालं. नंतर ही लाईन इथे एक्सटेंड करावं लागेल तुम्हाला. केली, ही इथे इंटरसेक्ट होते. आता इथे इंटरसेक्ट झाल्यानंतर हा पॉईंट याला इथे कनेक्ट करून घ्यावा लागेल तुम्हाला. झालं कनेक्ट. इथे काय PQ आणि हा पॉईंट R, आणि इथं नाव द्या ह्या रेज. आता इथे 90 डिग्रीचा सिम्बॉल काढा. ही किती लाईन आहे आपली PR 11.7 सेंटीमीटर. ओके, झाली आपली फिगर ड्रॉ. आता 5th नंबरचा प्रॉब्लेम आपला असा आहे. याला रफ फिगर आणि याला फेअर फिगर नाव देऊन घ्या. फेअर फिगर. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला 5th नंबरचा. स्टुडंट should take example of their own and practice construction of triangles. काय करायचं आहे, ओन प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. एक्झाम्पल पण तुमच्या मनाने घ्यायचं आणि प्रॅक्टिस करायची. तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी हे एक्झाम्पल पण यूज करू शकता, किंवा याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला. इथं 90 डिग्री आहे, इथे फक्त काय या दोन्ही यांच्या लेंथ तुम्हाला चेंज करावं लागेल. कोणत्या पण एक्झाम्पलमध्ये या दोन लेंथ तुम्हाला 90 डिग्री तुम्हाला कंपल्सरी ते 90 डिग्री काढण्याचे. फक्त ह्या लेंथ तुम्हाला काय करायचं, थोडेसे चेंज करायचे, 1-2 सेंटीमीटरने चेंज करायचे. इथं 5 आहे, इथं 6 करा, इथं 4 आहे, इथं 5 करा. ओके, असं करून तुम्ही 1-1 सेंटीमीटरनी लेंथ इन्क्रीज करून घ्या. तर इथं 8 सेंटीमीटर आहे, इथं काय करा 1नी कमी करा, जास्त मोठी लेंथ. इथं 7 करा, इथं किती करा 9 करा आणि कन्स्ट्रक्ट करा. ओके, ह्या डायग्रामनुसार करायचं फक्त प्रॅक्टिससाठी. तुम्ही एखादा एक्झाम्पल सॉल्व करा. ओके, एखादा किंवा त्याच्यापेक्षा जास्त, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या प्रॅक्टिस सेट सोडवण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.